नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळा आपल्या सर्वांचं माझ्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आजचा हा जो व्हिडिओ आहे हा खास काम करून कामगार कायद्यावर मी बनवत आहे। कामगार कायदे म्हणजे काय, हे कामगार कायदे हे कोणासाठी असतात आणि या कामगार कायद्यामध्ये काय काय असते या समोरच्या व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे। तर नीट समजून घेऊया। कामगार कायदे म्हणजे कामगारांच्या हिताचे कायदे, म्हणजे कामगारांसाठी बनलेले कायदे म्हणजे कामगार कायदे असतात। मग याची गरज काय पडली कामगार कायदे बनायची, की कामगारांचं कुठल्याच प्रकारे शोषण होऊ नये आणि कामगारांचं शोषण होऊन त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये यासाठी कामगार कायदे बनलेले असतात। बघा, कामगार कायदे हा 1948चा कायदा कामगार कायद्याचा बनलेला आहे। या देशामध्ये संविधान लागू झाल्यानंतर संविधानामध्ये एक गोष्ट अशी आहे की या देशाची जे राज्यकर्ते शासनकर्ते जमात कोणी बनलं पाहिजेत, तर बाबासाहेब असे म्हणतात की या देशाची राज्यकर्ते आणि शासनकर्ते जमात कष्टकरी आणि कामगार हेच असले पाहिजेत। म्हणजे कष्टकरी आणि कामगार यांच्या खांद्यावरच हा देश उभा आहे असं त्यांचं म्हणणं आहे, ठाम म्हणणं आहे। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून कामगार कायदे जाणून घेत असताना काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत। आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो याची जाणीव करा। आपल्याला काय काय भेटते काय काय भेटत नाही एका पेजवर लिहून काढा आणि तिथं कुठली जर ट्रेड युनियन असेल तर ते ट्रेड युनियन जॉईन करा, कारण की कायद्यांच्या हितासाठी ते ट्रेड युनियन भांडते आणि ट्रेड युनियनला पूर्ण अधिकार दिलेले असतात। म्हणून कुठलाही कामगार असो, कुठल्याही क्षेत्रात कामगार असो, त्या कामगारानं एकटं भांडून चालणार नाही, कारण की त्याला कायदे माहीत नसतात। ट्रेड युनियन जॉईन करा, 1948चा कायदा वाचा आणि नाही समजलं तर मला माझ्या व्हिडिओमध्ये कमेंट करा। कुठलीही अडचण आली, तुम्हाला कामावर कमी करण्यात आलं, तुमचा छेड होत आहे, तुमचं काही होत आहे, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। मी नक्कीच तुम्हाला मदत करेन, नक्कीच तुम्हाला गायडन्स करेन। मी बी एका संघटनेचा अध्यक्ष आहे। मी राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघ या संघटनेचा अध्यक्ष आहे, म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। आपण बी ट्रेड युनियन जॉईन करा, आपल्या हक्कासाठी भांडा आणि कामगार कायद्याचा नीट उपयोग करून घ्या, जेणेकरून तुमचं शोषण होणार नाही। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा काही असलं। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।